आता टॉप 9 मधून पाहणार आहोत सुरुवातीला 9 राजकीय बातम्या। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी। कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी ईडीचं समन्स। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांनाही ईडीचं समन्स। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। संदीप राऊतांवरती खिचडी घोटाळ्याचा आरोप। खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी शिंदे गट आणि भाजपमध्ये अमेय घोले, तर वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आहेत। खासदार संजय राऊतांचा आरोप। सोमय्यांनी विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला। सोमय्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्ट मॅनेज केलं। खासदार संजय राऊत यांचा आरोप। आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल। काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत, मात्र वंचितचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। काँग्रेसनं राज्यात स्वबळावर लोकसभा लढवली तर अर्ध्या जागांवरती डिपॉझिट जप्त होईल। 15 दिवसात मवियाचं जागा वाटप ठरलं तरच ते वाचतील। जागा वाटप ठरलं नाही तर त्यांचे इंडिया आघाडीसारखे हाल होतील। जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची। जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही तेच पाहतो, जरांगे पाटलांचा इशारा। भुजबळ कसा नमुना आहे सगळ्यांना माहिती। भुजबळ स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसी वाद लावतायत। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे का? भाजप नेते निलेश राणेंचा सवाल। मराठ्यांच्या नोंदी कुणबी समाजात सापडल्या पण नाव मराठा आरक्षण। निलेश राणेंचे ट्विट।